सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो। मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, राज्य कमिटी सदस्य वंचित बहुजन आघाडी तथा नांदेडचा निवडणूक कोऑर्डिनेटर। माझ्यासोबत डॉक्टर वाटोळे सर, वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित आहेत। आजची जी पत्रकार परिषद आहे, आपल्या सर्वांना मी यासाठी आपल्या समोर उपस्थित आहे, आपल्याला निमंत्रण यासाठी दिलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती गेल्या 10-12 दिवसापूर्वी जाहीर झाली होती आणि त्या युतीमध्ये काँग्रेसचे जबाबदार सर्व पदाधिकारी, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, इथले जिल्हाध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून त्यांनी 50-50चा फॉर्म्युला, 50% जागेचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला होता। आणि आम्ही स्वतः, कारण बीजेपीला हरवणं हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे। या देशातील जातीवादी मनोवादी शक्ती संपल्या पाहिजेत, की त्यांना या सत्तेतून दूर ठेवलं पाहिजे। या सर्व मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासहित आम्ही असल्यामुळे आम्ही सर्वजण काँग्रेसच्या युतीला आग्रही होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पक्षाला विनंती केली की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची युती झाली तर त्या ठिकाणी सेक्युलर मतामध्ये, बहुजन मतामध्ये विभागणी होणार नाही आणि त्यातून चांगला रिझल्ट निघेल आणि भाजपला आम्ही पराजित करू। आणि या अनुषंगाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली। 50% समसमान जागेचा फॉर्म्युला ठरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ठरल्याच्या नंतर दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत अशा 13 ठिकाणी निवडणुका आहेत। तर जवळपास सरळ या ठिकाणी जवळजवळ 250 जागावर त्या ठिकाणी निवडणूक आहेत। म्हणजे 13 नगराध्यक्ष आणि उर्वरित नगरसेवक अशा पद्धतीने जवळपास 250 जागांवर त्या ठिकाणी निवडणूक होत आहे। आणि मग 50%चा समसमान जर फॉर्म्युला धरला तर त्या ठिकाणी साधारण 130-135 जागा काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला देणं अपेक्षित होतं। पण 135 जागा दूर ठेवा, 100 जागा दूर ठेवा, 50 जागा दूर ठेवा, अशा कुठलेही म्हणजे अगदी 35 दूर ठेवा, 30 दूर ठेवा, 25 दूर ठेवा, 15 सोडा, 10 सोडा, 5 सुद्धा जागा काँग्रेसनं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडलेल्या नाहीयेत। केवळ 4 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत। म्हणजे 250 जागापैकी 4 जागा जर ॲव्हरेज धरलं तर 50%चा फॉर्म्युला ठरला होता, 4 जागा धरलं तर 1% वर येतो आम्ही। म्हणजे स्पष्टपणे जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिथे सगळीकडे काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत। माझ्याकडे आकडा आहे की वंचित बहुजन आघाडीने 36 ठिकाणी म्हणजे 31+5 31 ठिकाणी नगरसेवक आणि 5 ठिकाणी नगराध्यक्षपद असे फॉर्म भरलेले आहेत। म्हणजे आम्ही शेवटपर्यंत या 35 जागावर तरी तुम्ही तडजोड करा, 35 जागा तरी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सोडा। तुम्ही 125 ते 140 जागापर्यंतची तुमची बोलणी आहे आणि तुम्ही 35 जागा तरी सोडा म्हणून शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केले। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वासोबत फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी विनंती केली की आपल्याला ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जाऊया, किमान 30 जागा सोडा, किमान 20 जागा सोडा, 25 जागा सोडा, अशी त्यांना आम्ही विनंती केली। वारंवार त्यांच्याशी संवाद साधला, पण त्यांनी कुठंही तसं केलं नाही। केवळ 4 जागी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत, म्हणजे 1% जागा सोडल्यात। याचा अर्थ स्पष्ट होतो की आमच्या 35-36 जागा ज्या उभ्या आहेत त्यापैकी 32 ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत। मग याला युती कशी म्हणता येईल? 1% जागा म्हणजे 350 वर्षे जर 4 असं चेक केलं, 1% जागा त्यांनी सोडलेल्या आहेत। म्हणजे हा सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे। आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खूप असलेला आहे। इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला अनेक विचारवंत सांगतात की काँग्रेससोबत युती झाली पाहिजे, तुम्ही सेक्युलर मताचं विभाजन झालं नाही पाहिजे, सेक्युलर मतामध्ये डिवायडेशन नको। अगदी मी स्वतः त्या मताचा होतो आणि मी स्वतः
पक्षाच्या वरिष्ठांना मी स्वतः त्या विनंती करणाऱ्या टीममध्ये मी स्वतः होतो की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पॉझिटिव्हली आपल्यासोबत युती करायला तयार आहे. 50% बोलणी केली, 50% नाही पण आम्ही 25% तरी जागा, 25% जर जागा धरल्या तर त्या जवळजवळ 70 जागा जातात. आणि आम्ही तर मग यांच्या युतीच्या या विषयामध्ये आम्ही अगदी कमी जागा फॉर्म भरल्या. आमच्याकडे अनेक उमेदवार उभे असताना, आमच्याकडे तयार असताना, अनेक उमेदवार विविध चळवळीतली आमच्याकडे तिकिटाची मागणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्यांना थांबायला सांगितलं, कारण आमची काँग्रेससोबत युती आहे. आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ते वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले, कोणी अपक्ष उभं राहिलं, कोणी कुठं उभं राहिले किंवा काही त्यांनी जागा सोडलेल्या आहेत. बाकीच्या ठिकाणी कुठंही त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सगळे विरोधामध्ये सगळे उमेदवार उभे आहेत. किनवटमध्ये आमचे 4 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहेत. तिथं सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म आहेत. हिमायतनगरमध्ये त्या ठिकाणी किनवटमध्ये आमचे 4 नगरसेवक उभे आहेत आणि 1 नगराध्यक्ष उभे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये 2 ठिकाणी आमचे नगरसेवकचे उमेदवार आहेत, 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्या ठिकाणी आमच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत, तिथे विड्रॉ केले गेले नाहीत. हातगावमध्ये 5 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आमचा उभा आहे. त्या ठिकाणी कुठली त्यांनी तडजोड केली नाही, बोलणी केली नाही. त्या ठिकाणी सर्व काँग्रेसनी जागा लढवत आहेत. भोकरमध्ये केवळ आमचा 1 नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाही. त्याचबरोबर मुदखेडमध्ये केवळ 2 जागा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि 1 नगराध्यक्ष भरले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला जागा काँग्रेसनं सोडलेली नाहीये. त्याचबरोबर धर्माबादमध्ये केवळ 4 जागा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. आम्हाला एकही जागा त्यांनी सोडलेली नाहीये. त्याचबरोबर बिलोलीमध्ये केवळ 1 जागा आम्ही ऍक्च्युली तिथं आमचं पूर्ण पॅनल तयार होतं, पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि मग या युतीच्या घोळामध्ये शेवटला आम्ही 1 फॉर्म भरला, तिथं त्यांनी फक्त 1 जागा सोडलेली आहे. मुखेडमध्ये आम्ही 4 जागा भरलेल्या आहेत. त्या ठिकाणी एकही काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाहीये. त्याचबरोबर देगलूरमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला 1 पण जागा त्या ठिकाणी सोडलेली नाही. 4ही ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर कुंडलवाडीमध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी लाभ झालेला नाही. लोह्यामध्ये आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला युतीमध्ये जागा सोडू. त्यांनी तिथं आम्हाला 1 पण लोह्यामध्ये जागा सोडलेली नाहीये. कंधारमध्ये आम्हाला 5 जागा सोडण्याचा शब्द होता, पण त्या ठिकाणी आम्ही 4 फॉर्म भरले, पण त्या ठिकाणी केवळ 3 जागी जागा सोडलेले आहेत. आमचा शहराध्यक्ष मोहसिन भाई म्हणजे आमचा मुस्लिम उमेदवार आहे, त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅरल उमेदवार दुसरा दिलेला आहे. केवळ कंधारमध्ये 3 जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे कंधारच्या 3 आणि बिलोलीची 1 अशा केवळ 4 जागा, म्हणजे साधारण 13 नगर परिषदचा जर आपण पूर्ण अहवाल घेतला तर 300 जागापैकी केवळ 4 जागा, म्हणजे रेशिओमध्ये फक्त 1% त्या जागा होतात. आणि मग आपल्याच समोर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने काँग्रेसनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी समसमानचा फॉर्म्युला सांगितला होता. समसमान नाही, विषम म्हणून 25% तरी द्यायला पाहिजे होता, 20% द्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी कुठेही दिलेलं नाही. 5% सुद्धा जागा सोडलेल्या नाहीत. 3% सुद्धा 3% जर धरलं तर 300चा फॉर्म्युला 9 जागा होतात. 2% जर धरलं तर साधारण 6 जागा होतात, जवळपास 5 ते 6 जागा. 2% धरलं तर 2% सुद्धा जागा दिलेल्या नाहीत. 1% वर नेऊन सोडलेला आहे. मी आपल्यालाच पत्रकारांना आपल्या माध्यमातून बहुजन समाजाला मी या ठिकाणी जे आम्हाला काँग्रेससोबत युती करा, त्यांच्यासोबत राहावा असं म्हणणारे अगदी माझ्यासहित मला स्वतःला प्रश्न विचारतो की काँग्रेससोबत गेल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसनं धोका दिलाय, आपल्या पार्टीमध्ये आपल्याला सोबत घेऊन कशा पद्धतीनं संपवण्याचा घाट घातलाय, हे मी आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करत आहे. त्यामुळे कंधार आणि बिलोली या 2 ठिकाणचा विषय पक्ष नेतृत्वाला आम्ही रिपोर्टिंग पाठवलेली आहे. त्या 2 ठिकाणचा वगळता त्या ठिकाणी 13 पैकी 11 जागी कुठेही आमची युती नाहीये, कुठेही आम्हाला 1 जागा सोडलेली नाहीये. त्यामुळे 11 जागी आमची कसली युती नाही हे मी पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं स्पष्ट करतो. राहिल्या त्या 2 नगर परिषदेचा बिलोली आणि कंधार हे आम्ही पक्ष नेतृत्वाला आम्ही त्याचं रिपोर्टिंग दिलेलं आहे. पक्ष नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय लवकरच घेतील असं पक्षाकडून आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून त्या 2 नगर परिषदा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आमची युती काँग्रेसने तोडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये.